येथील उपजिल्हा रुग्णालयात जेवणात निघाल्या आया. ब्रेकिंग न्यूज. त्याच्यात कुठे आहेत हे दिसत आहेत ना. जे अमरावती जिल्ह्याचे जे साहेब आले होते आज चेक करायला सरकारी दवाखान्यांनी, तर ते आमच्या इथं आले होते, निघून गेले. मग आम्ही जेवण करायला तिथं गेलो. तिथं गेल्यावर आम्ही जेवायला बसलो. जेवायला बसताना हे दादा होते, त्या ताई होत्या, आम्ही बसलो जेवायला. यांनीच आम्हाला सांगितलं का याच्यामध्ये काहीतरी आहे म्हणे. मग मी चेक केलं, मी पाहिलं सोडा काय म्हणून, हे सोडे आहेत काय तर का बा मिरी आहेत म्हणून, मोहरी आहे. तर मग तसंच हा डबा घेऊन आम्ही कार्यालयामध्ये गेलो. तिथं अमरावती जिल्ह्याचे जे साहेब लोक होते ते हजर होते, डॉक्टर लोक होते, कर्मचारी होते आपले सरकार दवाखान्यातले. त्यांनी सर्वांनी हातानं काढून चेक केलं. त्यांनी पण सांगितलं का हे सोंडे किडे आहेत म्हणून. त्याने कबूल केलं. हो, कबूल केलं. तुमचं नाव काय? माझं मीना वाघपांजर. कोण आहे तुमचं बिमारी इथं? माझ्या 2 मुली आहेत, माझा भाचा आहे. तुमचा भाचा आहे. हो, यानं अगोदर याची भाजी खाल्ली पण इथं बसून. असं का? हो, नंतर यानं जेवण केलं. हा झोपला. किती लोकांनी डबे घेतले असे? सर्वच लोकांनी घेतले. सर्वांनी घेतले. याच्या पण तुमच्या याच्यात काय निघाल? निघाला तर मी पहिले दाखवलं तर ते बाई आली माझ्याजवळ. ते सर लोक गेले, आम्ही तिथं गेलो तर सांगाले. तर ते बाई म्हणे तुला कोणा सांगितलं म्हणे आगाऊपणा करायचा म्हणे. ते सरले कायले दाखवलं म्हणे. त्या म्हणे मी नोकरी जाईन म्हणे. मी म्हटलं मग आम्हाला मारून टाक म्हटलं. त्याच्यापेक्षा सर पेशंट म्हटलं मारून टाक. मरू राहिले का म्हणे पेशंट म्हणे. घरी निघत नाही का म्हणे. आमच्या घरी निघत नाही अशी म्हणत जाय ती बाई. जाय म्हणे जेवून घे, करून घे म्हणे. असं म्हटलं उद्धट भाषा दिली. हसत जात ते सर गेले त्यावेळेस हसत जात ते. असं का? सर जाताना सर गेल्याबरोबर सर्व जण हसत जात. हो, म्हणजे त्याची मिले बघत आहे का? म्हणजे सरची त्याची नाही. ते सर गेले, सर लोक गेले बाया. कर्मचारी होते त्यांच्या ते चर्चा चालू होती राहते. जे अमरावती साहेब लोक ते निघून गेले. आता यांची जे कोणती चर्चा होती, कायची कोणत्या गोष्टी होत्या त्यांना माहिती. ते त्यांच्यातच संवाद साधत होते, हसत होते. त्याच्यानंतर ते जे स्वयंपाक म्हणजे भाजी पोळी आम्हाला देणारी जे सेविका आहे ते तिथपर्यंत आली आणि ह्या बाईला अगोपणानं बोलत बसली. एवढा शानपणा कोण सांगितला म्हणे साहेबापर्यंत जाऊन तू दाखवायचा म्हणे. मेले का म्हणे पेशंट म्हणे. तुम्ही पेशंट कधी भरती केला इथं? कालच केले. काल दिनांक 29 8. आज 30/8. हे प्रत्येकांच्या डब्यात निघाला का असा? हो, सर्वांच्याच निघालं. असे किती म्हातारे आहेत त्यांनी खाऊन घेतलेलं आहे सर्व. त्यांनी समजलंच नाही. त्याला वाटलं का मोरी ते सगळं सांगू. आम्हाला वाटलं म्हणजे मोरी आहे ते. मग पेशंटले काही तर मारायला ठेवून राहिले का हे असे कर्मचारी? बर, येतो ना. दवाखान्यामध्ये पेशंट कशासाठी येत असते? आजार चांगला झाला पाहिजेच म्हणून येतात ना. हो, आधार. हो, तुम्हाला सोय बरोबर आहे ना तशी? हा, नाही सोय चांगली आहे. डॉक्टर लोक चांगले आहेत, नर्स वगैरे सर्व कर्मचारी सर्व चांगले आहेत इथं. बस फक्त वेळेचाच प्रॉब्लेम. फक्त जेवणाचीच प्रॉब्लेम येत आहे इथं.